देशातील हिंदूंवरील अत्याचारानंतर आता हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज नाशिक आणि नंदुरबारमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। अमरावतीमध्येही मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं सध्या समजतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज नाशिक आणि नंदुरबारमध्ये ही बंदची हाक असणार आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारानंतर हिंदू संघटना आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, आपण पाहतोय की नाशिकमध्ये आज बंदची हाक देण्यात आलेली आहे। सध्याचं काय वातावरण आहे त्या ठिकाणी? गौरी, बांगलादेशमध्ये जी अराजकीय परिस्थिती जी बघायला मिळते, राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी जी उद्भवली, त्यानंतर हिंदू जो समाज आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार केला जात असल्याचे व्हिडिओ समोर येत आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं भारतातील हिंदू देखील आक्रमक झालेला आहे। ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारत सरकारनं तातडीनं पावले उचलावी अशा स्वरूपाची मागणी करण्यासाठी आजच्या दिवशी बंद पुकारण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये जो बंद पुकारण्यात आला आहे त्याला नेमका कसा प्रतिसाद मिळतोय हे मी तुम्हाला थेट प्रेक्षकांना दाखवूया की या ठिकाणी मी सिडको परिसरामध्ये आहे। सकाळच्या वेळेला मोठी लगबग असते, मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर अनेक दुकानं जी आहेत ती बंद आहेत। सकाळच्या वेळेला या ठिकाणी दुकानदारांकडनं दुकानं उघडली जातात, जे ग्राहक असतात ते देखील मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रतिसाद बघायला मिळतो। मात्र सद्यस्थिती जर बघितली तर या बंदला सकाळच्या दरम्यान प्रतिसाद मिळताना बघायला मिळतो। काही वेळानंतर हे चित्र आणखी स्पष्ट होईल। मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर नाशिकच्या या विविध भागांमध्ये या बंदला प्रतिसाद मिळतोय। सकल हिंदू समाजाच्या वतीनं या बंदला जो प्रतिसाद आहे तो अधिकचा मिळेल अशा स्वरूपाची माहिती देखील दिली जाते। विविध संघटना ज्या आहेत त्या या बंदला प्रतिसाद देताना बघायला मिळत आहे। मात्र एकूणच जर परिस्थिती बघितली तर राज्यातील विविध ठिकाणी बंद पुकारण्यात येतोय। भारत सरकारने या सगळ्या संदर्भामध्ये तातडीनं पावले उचलावी। बांगलादेशमध्ये असलेला हिंदू समाज जो आहे त्याला संरक्षण द्यावं, तिथले मंदिरं आहेत त्यालाही संरक्षण द्यावं, या स्वरूपाची ठोस भूमिका भारत सरकारने घ्यावी अशा स्वरूपाची मागणी केली जाते। गौरी, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण सध्या ही नाशिकमधली परिस्थिती पाहिली तर नंदुरबारमध्ये सुद्धा हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या ठिकाणहून आमचे प्रतिनिधी अफ्ताब खान सध्या आपल्यासोबत आहेत। अफ्ताब, सध्याची काय परिस्थिती आहे नंदुरबारमध्ये? परवानगी देण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक डॉक्टर यांच्याकडे काहीच पत्र आलेलं नसल्याची माहिती रात्री पोलीस निरीक्षकांनी दिलेली आहे। मात्र व्यापारी वर्गाने या बंदला सहभाग घेतला असून आज नंदुरबार जवळपास 90% दुकाने बंद आहेत। गर्दी वेळ आहे।